जिवंत नागासाठी प्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळ्यामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून प्रतिकात्मक नागाची पूजा करण्यात येते, परंतु आज न्यायालयानं 21 शिराळकरांना जिवंत नाग पकडण्यासाठी आणि त्यांचं शैक्षणिक प्रबोधन आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी परमिशन दिलं आहे. शिराळकरांची काय भूमिका आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत शिराळकर आहेत, त्यांच्याकडून पहिला काय सांगाल, आज फक्त जिवंत नाग बघायला मिळते, तुमची काय? सुमारे 700 वर्षापूर्वी ज्यावेळेस गोरक्षनाथ महाराजांनी ही परंपरा शिराळ्यामध्ये सुरू केली महाजन घराण्यापासून, त्यापासून आज तागायत या ठिकाणी जिवंत नागाची पूजा व्हावी अशी सर्वांची आमच्या शिराळकरांची भावना होती. परंतु गेल्या 20-22 वर्षामध्ये आम्हाला या परंपरेमध्ये थोडासा कायदेशीर अडचणी आलेल्या होत्या. त्याही यावर्षी सर्वांच्या प्रयत्नातून दूर होऊन आज आम्हाला शैक्षणिक प्रबोधनासाठी ही शिराळा येथे जिवंत नागाची पूजा करायला मिळाली. हा एक आमच्यासाठी सगळ्यात अमोल आणि भाग्यवान असा क्षण आहे. सर्व शिराळकरांना आम्हाला या नागपंचमीचा खूप खूप अभिमान आहे. आणि ही जगप्रसिद्ध नागपंचमी की ज्यामुळे शिराळा गाव आज जगभर प्रसिद्ध पावलेली आहे, ती इथून पुढे कायम अशीच सुरू राहावी अशी इच्छा भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या, तुम्ही आज नागाची पूजा कशा पद्धतीने आणि तुमची काय भावना आहे? नागपंचमी हा सण महिलांसाठी खूप खास असतो, कारण त्यामध्ये नागाला भाऊ मानलं जातं आणि त्याची प्रतिकात्मक पूजा केली जाते. तर यंदा आम्हाला जिवंत नाग बघण्याची परवानगी मिळाली इतक्या वर्षानंतर, त्याबद्दल सर्व महिला मंडळामध्ये प्रचंड आनंद आहे. तुम्हाला जिवंत नागाची पूजा करायची इच्छा आहे का? हो, सर्वांना जिवंत नागाची पूजा करण्याची इच्छा आहे, तर ती ही परवानगी लवकरात लवकर मिळावी अशी सर्वांतर्फे मी इच्छा व्यक्त करते. तुम्ही काय सांगाल म्हणजे आता नागपंचमी आहे, आज कशा पद्धतीने नागपंचमी साजरी? बोला. नाही, नागपंचमी आमच्या घराण्यात पूर्वापार चालत आलेली आहे महाजन घराण्यात, पण आता जिवंत नागाची पूजा करायला परमिशन मिळावी हीच इच्छा मी व्यक्त करते. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, तुमच्याकडं आज फक्त नाग बघायला मिळालं, तुमची काय इच्छा शिराळकर भावना? शिराळकर म्हणजे पहिल्यांदा मुख्य म्हणजे सर्पाचे मित्र आहेत. शिराळकरांनी दाखवून दिले की सर्प हा कोणाचाही शत्रू नाही आहे आणि मुख्य म्हणजे तो सगळ्यांचाच मित्र आहे. आमच्या शिराळ्यामध्ये लहान अगदी आम्ही बघतोय असं समजा आमच्या 700 वर्षापासूनची ही परंपरा आहे गावची, आणि या ठिकाणी हा जे नाग आहेत ते अत्यंत मित्रासारखे आहेत आणि ते इतके सुंदर आणखी सगळ्यांना लोकांना इतकं जागृत करत आहेत. कुठल्याही प्रकारचा दोष या ठिकाणी होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा वाईट कुठलीही गोष्ट घडत नाही, चांगल्या प्रकारची घटना या ठिकाणी होते. आणि सर्प हे संपूर्ण जगाला दाखवून देतात की हा माणसाचा मित्र आहे, तो शत्रू नाही. हे संपूर्ण जगाला दाखवून देण्याचं काम आमचे शिराळकर करत आहेत आणि शिराळकरांना त्याविषयी प्रचंड अभिमान आहे. धन्यवाद. पुढच्या वर्षी पूजा करायची मागणी आम्हाला निश्चितच सगळ्या प्रत्येक घरावरही या सर्पदेवतेची पूजा करण्याची परवानगी न्यायालयानं द्यावी अशी नम्र विनंती मी आपल्या सर्वांच्या वतीनं करत आहे. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल की आज नुसतं नाग बघायला मिळालं, जीवन नागाची पूजा करायला? मी गेले अनेक वर्ष शिराळचा जावाई आणि महाजन कुटुंबियांचा जावाई असल्यामुळं मी पहिल्यापासून या ठिकाणी इथं येतो आहे आणि मला अभिमान होता की याच्यापूर्वी जिवंत नागाची पूजा करायला मिळायची, परंतु या 22-23 वर्षामध्ये जिवंत नागाची पूजा खंडित झाली आणि लोकांचा हिरमोड झाला. आता योगायोगानं यावर्षी किमान एक तुमचं प्रबोधन म्हणून आम्हाला नाग बघायला तरी मिळतो आहे आणि त्या नागाचं दर्शन होतं आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. लवकरच नागाचं पुढच्या वर्षी आम्हाला पूजा करायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. हे होते शिराळकर नागरिक, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पारंपरिक पद्धतीने नागाची पूजा करतो आहे, परंतु जिवंत नागाची पूजा करण्यासाठी आम्हाला परमिशन द्यावी. सुजित सह आसिम मुरसल, न्यूज शिराळा.